2-3 झालं जुडिओमध्ये सेल लागलेला होता म्हणून म्हणलं चला आपण पण जाऊन बघूया. तर त्याच्या अगोदरच कामं तर घरातली केलीच पाहिजे. तर सकाळची छान असे सगळी कामं आवरून घेतली. आज तनेच्या बाप्पांचा उपवास होता. म्हणलं सगळ्यांनाच एक नाही नाश्त्यामध्ये शाबू वडा बनवूया. तर मस्त असं शाबू वडा बनवलेला होता. नाश्ता वगैरे करून घेतला. रात्री एक नाही खजूर चिंच आणि गूळ मिक्स करून एक नाही भिजत ठेवलेलं होतं गरम पाण्यामध्ये. त्याची एक नाही चटणी बनवायची होती. तर मस्त अशी चटणी तयार करून घेतली. त्याच्यामध्ये काळा नमक, जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि चाट मसाला टाकून मस्त असं एक नाही चटणी तयार करून घेतली. त्याच्याबरोबरच मग दुपारचा स्वयंपाक जास्त काय नव्हता. त्यांच्या बाप्पांचा उपवास होता. म्हणलं चला आपल्यासाठी एक नाही हलकं फुलकंच काहीतरी करूया. तर भाकरी बनवलेली, भेंडी आणि कारल्याचा रस्सा बनवलेला. जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना ह्या शेंगा फोडायचं म्हटलं तर इतकं बोर होतं ना. आपण ते टीव्ही बघत बघत थोडासा टाइमपास होतो म्हणून म्हटलं चला चिवडा पण बनवायचा होता. शेंगदाणा काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग चिवड्याला तडका दिलेला होता. तर मस्त असा चिवडा तयार झालेला होता. त्याच्यानंतर एक नाही जेवण वगैरे झाल्यावर ह्या दोघांचं काहीतरी इथे एक्सपेरिमेंट्स चाललेलं होतं. तर इथे तुम्हाला काय काय सामान दिसत असेल. सोयाची एक्साईज, शेजवान चटणी, टॅमॅटो केचप आहे, मायोनीज, कुरकुरे आणि तनीच्या हातामध्ये ना बहुतेक मॅगीचं पॉकेट आहे. तर तनिष एकने कधी तर आवडीनं खातो हे सगळं. पण सुजलची इतकी नाटकं असतात ना. तनिष हे त्याच्यामध्ये हे आहे त्याच्यामध्ये ते करून एक नाही त्याला अजिबात काही खाऊन देत नाही. संध्याकाळच्या वेळेला 4-5 वाजताना भूक लागल्यासारखी झालेली तनिषला म्हणून म्हटलं चला सँडविच बनवूया. आणि असं काहीतरी त्याच्या आवडीचं असलं ना तर मध्ये मध्ये अशी काहीतरी लुडबुड चालू असते. सगळं काम आवरलं आणि त्याच्यानंतर मग चाललेलं आम्ही जुडिओला. तर जुडिओमध्ये सेल होता म्हणून म्हटलं चला आपण पण जाऊन बघूया. तर इथे बाहेरच असं वाटत होतं की इतकी सारी गर्दी आहे. मनामध्ये म्हणतच होती बाहेर इतकी गर्दी आहे तर आतमध्ये किती असेल. तर आतमध्ये गेल्यानंतर पण बघा अशी काहीतरी गर्दी होती. पण कुठल्याच वस्तूवरती सेल लागलेला होता आणि इतकी गर्दी होती आणि त्या कपड्यांचा असा चोता करून ठेवलेला होता ना. कारण इतकी सारी आलेली होती ना पब्लिक. त्याच्यामुळे खालीवर सगळं सामान केलेलं होतं. त्यामुळे आम्हाला काही आवडलं नाही तिथलं. तिथं काहीच घेतलं नाही. साईडलाच रिलायन्स मॉल होता. त्याच्यामध्ये ग्रॉसरी किंवा भाजीपाला सगळं काही भेटतं म्हणून म्हणलं चला थोडंसं बघून जाऊया. थोडीशी भाजी घेतली. त्याच्यानंतर थोडंसं फ्रूट घेतलं आणि घरी येताना ना असं काहीतरी ट्रॅफिक लागलेलं होतं. तर मस्त घरी येऊन जेवण वगैरे केलं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.